महायुतीची जाहीर सभा सन्माननीय राहुल शेवाळे यांच्यासाठी आयोजित केलेली आहे। मंचकावरील महायुतीचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार मित्र आणि माझ्यासमोर उपस्थित बंधू भगिनीनो, मातानो आणि तरुण मित्र, माझ्या अगोदर सन्माननीय उदय सामंत आणि आपले लोकप्रिय उमेदवार राहुल शेवाळे हे बोललेले आहेत। ते निवडणुकीला का उभे आहेत, ते काय काम करणार आहेत, आतापर्यंत त्यांनी कोणत्या स्वरूपात काम मुंबई शहरात केलं याचा उल्लेख केलाय। बंधू भगिनींनो, मी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकणातून निवडणूक लढून संपूर्ण मी मुंबईत आलेलो आहे। माझा जन्म कोकणातला, कार्यक्षेत्र मुंबई चेंबूर माझा आहे। त्यामुळे राहुल शेवाळेला लहानपणापासून मी पाहिलं, अगदी शिवसेनेच्या जन्मापासून पाहिलेलं आहे। आपल्याला लोकप्रतिनिधी, खासदार म्हणून कसा हवा हे प्रथम जनतेने ठरवलं पाहिजे। आमचे प्रश्न सोडवायचे असतील, आमच्या देशाचं संरक्षण व्हायचं असेल, देश विकसित देश बनायचा असेल, आत्मनिर्भर भारत बनायचा असेल, तर त्यासाठी आवश्यक ते पंतप्रधान माननीय मोदींसारखे तिसऱ्यांदा व्हायला हवेत। त्यांनी जी घोषणा केली आहे मोदी साहेबांनी, अब की बार 400 पार, तर 400 पार मध्ये आपला राहुल शेवाळे असायलाच पाहिजे। आणि म्हणून आपण इथे जमलेलो आहोत की राहुल शेवाळेला निवडून देण्यासाठी। बांधव, एक विचार करा, टीव्हीवरचे जे काय बोलताय त्यांच्यावर मी शेवटी येणार। पहिलं मी आपल्याला आज कशाची आवश्यकता आहे? आपला देश सुरक्षित राहावा, भारत देश सुरक्षित असावा, भारत देश आत्मनिर्भर असावा, भारत देश एक लोक कल्याणकारी देश बनावा, जागतिक पातळीवर भारताची अर्थव्यवस्था अन्य प्रगत देशाच्या तुलनेत बरोबरची व्हावी। पंतप्रधान मोदी साहेब 14ला सत्तेवर आले, 2014 साली सत्तेवर आले, तर जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत 11 नंबरवर होता। बंधू भगिनींनो, 11 नंबरवर होता। आज भारत 10 वर्षाच्या आत भारत कितव्या नंबरवर आला? 5व्या क्रमांकावर आला। 5व्या क्रमांकावर मोदी साहेबांनी भारताला 11 क्रमांकावर जागतिक अर्थव्यवस्थेत 5व्या क्रमांकावर आणलाच। पण त्याच वेळी काय म्हणाले ते महत्वाचं आहे। पत्रकार हो, मोदींचं काम, कार्य, कर्तृत्व ते सांगा हो, शिव्या सांगू नका, दाखवूही नका आणि प्रिंट मीडियामध्ये छापूही नका। मोदी साहेबांनी त्यावेळेला सांगितलं, आज भारत 5व्या क्रमांकावर मी आणलाय, पुढचे 2030 साली भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 3रा क्रमांकावर येईल। अमेरिका, चायना आणि भारत, एक कोणाची क्षमता आहे हो सांगण्याची? बरं, जे आज टीका करतायत ना बांधव आणि भगिनीनो, कोण आहेत ते? काय गुणवत्ता आहे, पात्रता काय? आज मोदी साहेबांच्या मागे आजच 303 खासदार आहेत, 303 आजच। या निवडणुकीनंतर 400 पार, 400च्या वर। यांच्याकडे काय आहे? जे आता जास्त बोलतात ना, छोटे आहेत ते लोकसभेमध्ये 541 खासदार आहेत, त्यात यांचे किती आहेत? मातोश्रीवाल्यांचे 5। या निवडणुकीनंतर किती राहतील माहित नाही, पण दुसरे तिसरे 2-3 आले तर पात्रता 5 आहे। बोलतात कोणावर? पंतप्रधान। 303 खासदार निवडून आणून पंतप्रधान झाले। काय अवकात, पात्रता, गुणवत्ता विचार करेल की नाही माणूस बोलताना? या महाराष्ट्राची संस्कृती आहे। मोठ्या माणसाबद्दल बोलत नाही, वयाने असो, गुणाने असो, कर्तृत्वाने असो, आपण नाही बोलत।
पण यांना गुणवत्ता पात्रता कशी काय माहीत नाही. याच कोणत्याही गोष्टीचा ते निर्बंध पाळत नाहीत. सारखं मोदी, मला वाटतं त्यांच्या जवळ मातोश्रीपासून ना लीलावती हॉस्पिटल जवळ आहे. मला एका तिथल्या डॉक्टरनी सांगितलेली ही गोष्ट आहे. जवळ एक दिवशी उद्धव ठाकरे गेले तिथे आणि म्हणाले, मला लोकप्रिय या देशात व्हायचं असेल तर काय करू. तो डॉक्टर थोडा विनोदी होता. म्हणा, साहेब, या देशातला सगळ्यात मोठा माणूस कर्तृत्व नसेल ना त्याच्याबद्दल बोला का तुम्ही आपोआप होणार. कसं काय. नाही म्हणे, इथे मीडिया आहे ना, शिव्या घालेल. चांगलं वाक्य देशहिताचं लोकप्रियतेचं बोललं प्रसिद्धी नसते, पण एखादी शिवी घातली तर मात्र ब्रेकिंग न्यूज, डरकाळी फोडली, उद्धव ठाकरे अमुक बोलले. एक वाक्य आहे माझ्याकडे. आत्ताच मी ह्याच्या घरी बसलो होतो, आपल्या कालिदास कोळंबकरच्या. त्या ठिकाणी मी ते वाक्य ऐकलं तिथे टीव्हीवर. त्यामध्ये ते म्हणतात की मोदी साहेब, तुम्ही राजकीय मुलं जरी निर्माण करू शकली नाहीत, मग तुम्ही आमचं काय, माझं काय बिघडवणार. मुलांचा आणि राजकीय बिघडवायचा संबंधाकडे तू कोण आहेस. खरं आरशात तरी बघ कसा दिसतो गबाळासारखा. खरंच बघायला पाहिजे. तो मोठा जोक आहे त्या ड्रेसचा. मी फार जवळ होतो मातोश्रीचा त्यावेळेला. तो सांगूनच टाकतो आता, हा ड्रेस त्याचा आत्ता घालतो ना ढगळ, ते कसं आहे आलं. माझा टायमिंग मातोश्रीचा 7:30 होता. उद्धव ठाकरे द्यायचं, मला वेळ लागायचा, पण माझं ठरलेलं 7:30 साहेबांना भेटेल. एक दिवशी मी खाली आलो, कळलं साहेब जरा वरती आहे ना, वर म्हणजे 3रा माळा त्याचा. आणि मी गेलो, हातात एक असा ड्रेस होता. साहेब थोडं 10 मिनिटं. मला हा काय करताय ना, टेलरकडून कपडे आले, मी एक एक ड्रेस घालतो, तुम्ही सांगा मला कुठला शोभून दिसेल. मला सुरुवात करा. पहिले शर्ट पॅन्ट घातली. मला नाही साहेब, हे तुम्हाला शोभत नाही, उंची वगैरे पाहिजे नाही शोभ. मग दुसरं एक जॅकेट घालून साधारण घातलं. मला नाही, हा पण नाही. 3रं आणि हा लांब लचक असा डोपराच्या खालीपर्यंतचा घातला. म्हणलं साहेब हा चांगला दिसतो तुम्हाला, तुम्ही नेते, खरं नेते वाटतात. आता मला माहिती काय नाही किती गबाळा दिसतोय. मला तेच बनवायचं होतं. आणि तो परमनंट झाला. आता परमनंट ड्रेस. वारा आला का तो एकीकडे आणि ते झबलंय दुसऱ्या बाजूला. कोणाबद्दल. आमच्या पंतप्रधान बोलायला तुला काय जनाची नाही मनाची वाटत नाही. 10 वर्षामध्ये देशाची अर्थव्यवस्था सुधारली, सुरक्षा व्यवस्था सुधारली. आज देशाच्या सुरक्षित व्यवस्थेसाठी सगळ्यात जास्त खर्च मोदी साहेब करतात. 1 नंबरचा खर्च डिफेन्ससाठी आहे, सुरक्षा व्यवस्थेसाठी. कोरोना आल्यानंतर जगात अनेक देशात लाखो लोक गेले. हो, लाखो लोक गेले. आपल्या देशातही गेले. मोदी स्वस्त बसले नाहीत. मोदींनी स्वतःची आपल्या मेडिकल फार्मसी आपल्या त्यांच्या नाही, आपल्या देशातल्या लस निर्माण केली. आपल्या देशातल्या लोकांना लसीकरण केलं. परदेशात मिळून 220 कोटी लोकांना लसीकरण मोदी साहेबांच्या कृपेमुळे झालं. प्राण वाचवले मोदी साहेबांनी. त्यावेळेला कोरोनामुळे कंपन्या बंद, फेरीवाल्यांचे फेरी धंदा बंद, कारखाने बंद, सगळं बंद. कामगारच निघून गेले. अनेक जण मृत्युमुखी गेले. काम नाही, पगार नाही, उपासमार व्हावी लागली, मुलं रडायला लागली अन्नाविना. हो उभे राहा, इकडे राहा, बोलायचं नाही. उपासमार होऊ लागली.
मोदी साहेबांनी उघड्या डोळ्याने पाहिलं नाही. 140 कोटी जनतेपैकी 80 कोटी जनतेला मोफत धान्य सुरू केलं तेव्हापासून आजही आहे आणि पुढचे 5 वर्ष असताना मोफत धान्य. महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होता पांढऱ्या पायाचा? हा उद्धव ठाकरे. आला आणि कोरोना घेऊन आला. एक तरी महाराष्ट्रात 13.5 कोटी लोक राहतात. एक तरी कुटुंबाला 5 किलो धान्य 50 रुपये 100 रुपये 500 रुपये दिले का? यांनी कोणाचा जीव वाचवला का? वाचवला नाही. उलट मोदी साहेबांनी जी औषधं पाठवली, प्रत्येक राज्याला पाठवली, महाराष्ट्राला पाठवली, त्याचे टेंडर मध्ये 15% बाप लेखांनी खाल्ले. उद्धवने आदित्यनी औषधात पैसे खाल्ले. चौकशी सुरू आहे. शिंदे साहेबांना पाहिजे विचारा, चौकशी सुरू आहे. औषधात पैसे खाणार आहे. आणि काय मोठं आता वाटत त्या आपण मोदी साहेबांवर टीका करतो. मोदी साहेब आपलं काय बोलत नाही. उलट आजही मोदी साहेब म्हणतात अरे वेळ पडल्यास मी याच उद्धवच्या मतीला धावून येईन. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा ह्याला कळत नाही. याला वाटतं मी फुगलो, असा फुगलो की हिमालयाची उंची झाली असं समजून तो परत टीका करतोय. परत टीका करायला लागले. सांगा मला, अरे कोरोनामध्ये औषधाचे पैसे तू खाऊ शकतो. तू 2.5 वर्षात महाराष्ट्राला काय दिलं सांग? कागदपत्रिका. मोदी साहेबांनी 54 वेगवेगळ्या योजना दिल्या. धान्य तर दिलं. महिलांसाठी अनेक योजना, त्यात उज्ज्वला गॅस आहे. महिलांनी उद्योगासाठी लोन, कर्ज, व्याज नाही, गॅरंटी नाही. त्यात पण घरात एखादा माणूस आजारी पडला, पैसे नसतील तर 5 लाख रुपयाची मदत मोदी साहेबांनी सुरू केली. करोडो लोकांना दिले. ग्रामीण भागात या देशामध्ये शौचालयाची व्यवस्था नव्हती. दयनीय व्यवस्था. 14 पूर्वी होती. 2014 पूर्वी मोदी साहेबांनी किती शौचालय दिले? 13 कोटी शौचालय बांधून दिले. 12 कोटी घरं ज्यांना निराधार आहेत, डोक्यावर छप्पर नाही, अशा लोकांना 12 कोटी घरं दिली. बांधवणं 54 एवढी कामं सांगायला बसलो 10 वाजतील. मोदींनी एवढी कामं दिली आणि त्यांनी कामाची गॅरंटी. या माणसाची स्वतःची गॅरंटी नाही. 20 पावलाच्या वर चालू शकत नाही. फक्त शिव्या. इथे माननीय बाळासाहेब ठाकरेंचं स्टॅच्यू आहे. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर आणि आमचं दैवत छत्रपती शिवाजी. मी आज जो काय आहे ना, मी सांगितलं मगाशी, कोकणात जन्म झाला. माझं कार्यक्षेत्र मुंबई लहानपणापासून. 15 वर्षाचा असताना शिवसेना 1966 साली जन्माला आली. त्यावेळेला शिवसेनेचं सभासत्व 2 रुपयात होत होतं. 2 रुपये नव्हते आणि वय 18 नव्हतं माझं. एक उंच लाडसारखा नाही, आमच्यापेक्षा उंच एक माझा मित्र होता. त्याला परब क्लास चेंबूरकडे घेऊन गेलो बाहेर. मला आज जा, हे 2 रुपये घे, तुझं नाव काय, नारायण राणे सांग आणि रशीदान माझ्याकडे दे. असा मी मेंबर त्या काळात झालो. हे वाक्य उद्धव ठाकरेला कळावं म्हणून. त्याच्यापेक्षा सिनियरिटी आहे. तेव्हा तो अंडर एज होता उद्धव ठाकरे. शिवसेनेत कार्यरत नव्हता. शिवसेना वाढली, फोफावली, महाराष्ट्रभर देशभर झाली. त्यात उद्धव ठाकरेचं कार्य शून्य आहे. माझे वडील म्हणतो बाळासाहेब ठाकरे, तुम्ही पळवले म्हणतो. एकनाथ शिंदे या लोकांनी पळवले असं म्हणतो. हो, साहेबांवर एवढं प्रेम तुझं, एवढं प्रेम. 2 वेळा घर सोडून गेला. 2 वेळा मुला बाळांना घेऊन हॉलिडेमध्ये राहिला होता. हॉलिडेमध्ये एक दिवशी साहेब म्हणा, नारायण 21 दिवस झाले रे, साधा फोन नाही, माझ्या तब्येती चौकशी नाही केली. मी काय म्हणाल, गप्प बसलो.
दुसऱ्याशी मनोहर जोशी सरांकडे गेलो, सर असं असं आहे. नाही नारायण, माझं साहेब ऐकत नाही, परत घ्यायचं बोलत नाही. मग एक दिवशी मी गेलो साहेबांकडे, बरं साहेब माझं ऐकून घ्या, नंतर तुम्ही काय माझी पनिशमेंट द्यायची द्या, पण माझं ऐकून घ्या. बरं साहेब ते हॉटेलमध्ये राहतात, तुम्ही शिवसेना प्रमुख म्हणून उद्धवजीकडे पाहू नका, तुम्ही त्यांचे वडील म्हणून त्यांच्याकडे पहा, एकदा ऐकून घ्या, नाही पटलं तर नको घेऊ, पण ऐकून तर घ्याल. 10 मिनिटं थांबले आणि मला जा घेऊन ये. मला बरोबर 2 नाही, मी घेऊन आलो घरी. मी सगळ्या नेत्यांमध्ये मी लहान होतो, एवढं साहेबांचं प्रेम आहे. आज जो काय आहे ना, बाळासाहेबांनी मला घडवलं. बाळासाहेब बांधवण हे केंद्रीय मंत्रीपद हे 10व आहे. राजकारणात एवढी पदं कोणाला मिळत नाही. शाखा प्रमुख हे 11व पद आहे, पण मी धरत नाही. नगरसेवक, BST चेअरमन, आमदार, 10-12 खात्याचा मंत्री, त्यानंतर मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, आमदार, खासदार आणि आता केंद्रीय मंत्री. ही त्यांच्यामुळे, त्यांची कृपा आहे. पूर्ण घड मार्ग तू असं बोललं पाहिजे, इथे थांब, इथे कोपरखळी मार. लोकांना सिरियस जास्त सूचना ठेवत जाऊ नकोस. कॅसेट मागवायचे आणि सांगायचे बघ तू इथे असं वाक्य बोललास, थांब जरा इथे. त्यांनी घडवलं. तू काय साहेबांचा मुलगा म्हणतो, तुझे वडील चोरले म्हणतो, साहेबांचे विचार किती आत्मसात केले. साहेब म्हणायचे नारायण काही झालं तरी हिंदुत्वाचा त्याग करून मला पद नको आणि पैसाही नको, मला पदही नको पैसा नको म्हणणारे बाळासाहेबांचे विचार तुझा आत्मसात केलेले असतील तर 19ला शरद पवार साहेबांचं सांगण्यानी, सोनिया गांधींच्या सांगण्यानी हिंदुत्वाशी गद्दारी करून फक्त मुख्यमंत्री पदाच्या स्वार्थासाठी तू हिंदुत्वाची गद्दारी केलीस ना, गेला ना तिकडे, पैसे मिळवायलाच गेला ना. आणि कोणाला तत्वज्ञान सांगतो? मुख्यमंत्री लबाड. अरे लबाड, तू लबाडी केलीस त्यांच्याबरोबर म्हणून त्यानं तुझ्या डोळ्यासगत गेले, लपून छपून नाही गेले कोण. तेव्हा मीटिंग होती ना, तेव्हा मी कॅमेरा आणून बसलो तुला काय काय चाललंय ते. शेवटी आमचा हा गेला, आता उठून गेला सामंत. मला फोन आला, दादा काय करू? बोलत जा सुरतला जा आणि सुरतून गुवाहाटी जा, कल्याण. माणूस स्वतःची माणसं सांभाळू शकत नाही. 4-4 तास त्या वर्षावर गेटच्या बाहेर उभे आमदार का म्हणून राहतील? तू उद्धव सांग रे, हे लालबाग परळ आहे, शिवसेना इथून वाढली, जन्माला आली. इथल्या शिवसैनिकांनी प्राण आणि कुटुंब पाहिलं नाही. स्वतःचा प्राणाची पर्वा नाही ना कुटुंबाची. त्यागाच्या भावनेतून मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी ते शिवसेनेत आले. साहेबांनी प्रेमही दिलं आणि विश्वास दिला. या दोघांपैकी तू काय दिलं? एकदा अजून एक गोष्ट सांग. त्याला कळलं, साहेबांना सांगितलं साहेब नारायण राणे माझं ऐकत नाही. मला साहेब म्हणाला नारायण त्याचं म्हणणं आहे की तू, म्हणजे कुठली एक गोष्ट सांगा ना. पक्षाच्या हिताचा एखादा निर्णय त्यांनी सांगितला आणि मी ऐकला आणि सांगा, तुम्ही काय करायचं करा. तू जशी बोलशील का? मला जरूर बोलेल. मी गेलो वरती 3रा मला काय तुम्ही अशी तक्रार? नाही साहेब तुम्ही नेहमी मी निर्णय घेतला का तुम्ही फिरवता. मी नाही फिरत, साहेबांकडून फिरून घेतो गोष्ट वेगळी, मी स्वतःहून नाही फिरवत. का साहेबांना पटायचं मी बोललो, मी पक्ष हिताचा होतं. मग मला म्हणाला साहेब मी तुमच्या गावी येतो, कणकवलीला येतो, मी आणि रश्मी येतो आणि मग आपण बोलूया, नंतर मग साहेबांना भेटू. ठीक आहे. दुसऱ्या आठवड्यात आला आणि त्या वेळेला मला वाटलं तुमच्याशी बोलायचं. मग आम्ही बाहेर असं खुर्ची टाकून बसलो. साहेब म्हणे तुम्ही साहेबांचं ऐकता, माझं का ऐकत नाही? मी साहेबांसारखे वागा, साहेबांसारखे विचार आत्मसात करा. मी एक सांगू का उद्धवजी,
साहेब आम्हाला दोन गोष्टी देतात, पदविध सोडा, मला मुख्यमंत्री केलंय, मी पदाची मला लालसा नव्हती, शाखापुरून गोयल मंत्री मला कधीच वाटलं नव्हतं, केलं ना साहेबांनी, आम्ही ते मागत नाही तुमच्याकडे. साहेब आमच्यावर प्रेम करतात, साहेब आमच्यावर विश्वास करतात, या दोन गोष्टी तुम्ही द्या, तेवढा रिस्पेक्ट आम्ही तुमचा करू. देता का? हो, याच्या पुढे मी प्रयत्न करा. परत मुंबईला आले, एरे माझ्या मागल्या. आणि म्हणून बांधवानं ही टीका आहे ना आक्षानी आहे. मोदींवर टीका, काय मोदी तुझ्या स्पर्धेत आहेत का? ते पंतप्रधान 10 वर्ष आहेत, तिसऱ्यांदा होणार, हॅट्रिक पूर्ण करणार. तुझं काय? तू का बोलतो? तू निवडून आणून दाखव. 27 पक्ष यांचे, त्याच्यामध्ये हा एक, मराठीत म्हणे ना, एक नव भाराभर चिंध्या एकत्र केला तरी गोलुडी होत नाही. हो, प्रत्येकाने विचारायला दिल्लीला केला, रामलीला मैदानावर सभा झाली, ते गेले, त्याला वाटलं आता पुरत उंची वाढली, बोलायला दिलं. जाताना शरद पवारांच्या गाडीतून ते चाव्या देत नाही, जा दाणेला, याला उभा राहिला. अब के बार मोदी तडीपार. कशाचं वाक्य? त्याला क्रियापद नाही, काय कशासाठी तडीपार? तू काय करणार? तुझे 5 आहेत, मोदींनी ठरवणं आजच तडीपार करू शकते. दयामन, हा भाजप सरकार केंद्रात आहे, तू एवढं बोलतो आहेस, उद्याचा विचार करत नाही आणि त्या आदित्यचा पण नाही करत. म्हणून आता मी आपल्याला सर्वांना सांगेन, ही वेळ विचार करण्याची आहे. बंधू भगिनींनो, मातानो, आपण देशाचा विचार करा. देशातील 140 कोटी जनता म्हणजे तुम्ही आम्ही आहोत. आपल्या मुलाबाळांचा विचार करा. सुखी, समाधानी, आनंदी, उत्तम शिक्षण घेऊन उत्तम नोकरी किंवा उद्योग त्यांना मिळायचा असेल तर मोदींचा विकसित भारत मोदीच घडू शकतात. ही क्षमता, ताकद, पात्रता, कुवत मोदींमध्येच आहे, यांच्यात नाही आहे. आणि म्हणून अमेरिकेहून आले मोदी, मागच्या वेळेला एक दौरा करून आले, ऑस्ट्रेलिया वगैरे. अमेरिकेचे प्रेसिडेंट, अमेरिका काही दुसऱ्याचं कौतुक करतं. मोदी जेव्हा अर्थव्यवस्थेत 5व्या क्रमांकावर आले, अमेरिकन अध्यक्षांनी कौतुक केलं. काय कौतुक केलं? म्हणे जगात एक कीर्तिमान माणूस आहे, एक गुणवत्ता आणि मेरिट मध्ये सगळ्या देशांपेक्षा अर्थव्यवस्थेला चांगली गती देणारा व्यक्ती म्हणजे मोदी, असं वाक्य. ऑस्ट्रेलियाचे अध्यक्षही बोलले, इस्रायलचेही बोलले, इटलीचेही बोलले. परदेशातले राष्ट्राध्यक्ष भारताच्या पंतप्रधानांचं कौतुक करत असताना काय वाटत नाही तुला शिव्या घालायला, अपशब्द बोलायला? नक्कीच शहाणा माणूस घालू शकत नाही, कौतुक करेल. विरोधी पक्षाचा असेल तरी कौतुक करेल. मोदी साहेब, तुम्ही खरंच त्यांनी कौतुक केलं, कौतुकास पात्र आहात, अभिनंदन म्हणेल. तू उलट, मी त्याला वेगळे शब्द, विक्षिप्त माणूस. मी ज्या निघालो ना, मी साहेबांकडे पत्र देऊन निघालो, 7 पाणी. साहेब मी निघालो, ती उत्साह ढवळ्या, मला काढलं बिडलं काय नाही. मला नारायण विचार, बोला नाही साहेब, माझं नाही जमायचं. मोदी साहेब, अमित शाह हा एवढे तास काम करतायत. एक दिवशी बांधवनं परदेशी दौऱ्यातून फ्रान्सवरून मोदी साहेब 4 वाजता लँड झाले. आम्हाला वाटलं होतं बुधवार आहे, कॅबिनेट, मोदी काय येणार नाही. मोदी साहेब सकाळी 4ला कॅबिनेट आल्यानंतर 10:30च्या कॅबिनेटला येऊ शकणार नाही. आम्ही आरामात जायचं ठरवलं. मी 10 वाजता फोन करून विचारलं, बा कॅबिनेट आहे का? टाइम पे होगी. अरे नाही, 5 मिनिटं अगोदर जाऊन आम्ही पोचलो. सगळे आमच्या अगोदर मोदी साहेब वाट बघतायत सगळ्यांची. सकाळी 4 वाजता लँड झालेला माणूस 10:30च्या मिटिंगला. सिन्सिअरिटी, पंक्च्युअलिटी आणि डिसिप्लिन असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे मोदी साहेब.
मोदी साहेब हे असले नाहीत. काय 2.5 वर्षात काय केलं तर सांग ना, एक पत्रिका छाप. काही नाही. कोकणात येतात मोठ्या मोठ्या गोष्टी. अरे कोकणात एक रस्ता दिला, एखादं ब्रिज दिला, एखादं धरण केलंच. अतिवृष्टी झाली त्या नुकसानानं पैसे दिलेस का रे बाबा? शिवसेना निर्माण झाल्या, कोकणे माणूस आणि लालबाग परळ पासून सगळे परिसरातील मराठी माणसं पाठीशी उभे राहिले. ना जीवाची पर्वा ना काय. काय दिलं त्यांना? पोटाचा प्रश्न सोडवला, नोकरीचा प्रश्न सोडवला का? आता पालघर ना नितेश तिकडे जातो प्रचाराला. मी विचारला काय रे कसं आहे? बाबा सगळे ओळखणारे लालबाग परळचीच माणसं पालघरला आहे. या लालबाग पर खाली येऊन पालघर, दहिसर, बोरिवली, डोंबिवली, कल्याण तिकडे गेले. कसे गेले? मराठी माणसाच्या हितासाठी जर शिवसेनेने एवढी वर्ष 57-58 वर्ष काम केलं असतं ना, ही दाणा नाही झाली, दाणादाण नाही झाली असते. स्वतःचा स्वार्थ. जाहिरात बघा टीव्हीवरची, आणि आताही साहेबांचा फोटो तो आहेच, असलाच पाहिजे. स्वतःचा आणि आदित्य 3. बाकी पक्षात काही नेता नाही, कोण नाही. मग बाकीच्याने का हमालीच करायची? आता काही जण आहेत, आता पद नाही, मग पदात चिकटून राहिले. ताई 10 मिनिटं फक्त प्लीज ताई 10 मिनिटं. हो, खुर्ची खाली आहे, बसा. सांगा मला. आणि म्हणून फक्त कुटुंब. मुख्यमंत्री होता, कुटुंबाच्या बाहेर नाही. एखादी शिवसैनिक हा एरियात कृष्ण देसाईंची हत्या झाली, आरोपी होते. आज किती जिवंत आहेत मला माहित नाही त्यातले. गेलेल्यांच्या घरी कधी गेलास? काय दिलंस? परिस्थिती विचारली? घरात बेकार आहे नोकरी दिलीस? आर्थिक मदत काय घरासाठी केलीस? नाही. कसला नेता तू? मातोश्रीसाठी, तुझ्या कुटुंबासाठी? आता राहील, मी तुम्हाला सांगतो, या निवडणुकीत हा साफ होणार. काय नाही, कर्तृत्व शून्य आहे, प्रशासनाचा अभ्यास शून्य आहे, लोकहित माहित नाही, असा आहे. आणि त्याने मग तोंड बंद. तुझे सगळ्या आमच्या नेत्यांना बोललेलं सगळं माझ्याकडे आहे. तू आणि संजय राऊत वेडसर माणूस. सकाळी नाले उघडतात ना, गटार समुद्रात जायला, तसा कांजूरगावात एक नाला उघडला जातो, सगळी घाणच फेकतो तो बाहेर. तसा संजय, त्याचे बरेचसे मुद्दे, त्याला मी इज्जत देत नाही. दीड दमडीची. हा माणूस लोकप्रभामध्ये कामाला होता, लोकप्रभामध्ये, आणि त्यानंतर सामनाला आला संपादक. तेवढ्यात ब्रिटिश नंदीला खासदार बाळासाहेबांनी केलं. हा मागत होत, किड्याला दिले नाही. तेव्हा काय लिहिलं हो त्यांनी, काय बोलला हो तेव्हा? बघा, एक ना एक दिवस साहेबांच्या उद्धवचे कपडे नाही काढले तर मी संजय राऊत नाव नाही. कपडे काढायला निघाला होता साहेब आणि उद्धव ठाकरेचे. तो आत्ताचा उजवा हात, कारण ह्याला बोलता येत नाही ते तो बोलू शकतो. कशी माणसं नेते बनायला चालली आहेत. अरे जनहित, लोककल्याण, शेतकरी असो, कामगार असो, शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, शिक्षणाचा दर्जा आहे. आज मुलं परदेशात शिकायला जातात, इथे युनिव्हर्सिटी निर्माण करा. उपचारासाठी परदेशात जातात. आज आमचे मोदी साहेब म्हणतात, चला आपण अशी हॉस्पिटल काढू की परदेशात उपचारासाठी जायला लागू नये. पर्यटक पण परदेशात जाऊन अशी हिल स्टेशन तयार करूया. इम्पोर्ट पेक्षा आपला एक्सपोर्ट वाढावा, तर आपली अर्थव्यवस्था स्ट्रॉंग होईल. हे विचार मोदीचे नाही, याचे विचार बघा. शिव्या देणं, आधी शिव्या कुठपर्यंत देणार? जोपर्यंत एकनाथ शिंदेचं प्रोटेक्शन पोलिसांचं असेपर्यंत. आम्ही अनेक वेळा होतो, एक दिवस प्रोटेक्शन काढावं. या तोंडातून शब्द आला ना, मी काही हरेन. आमच्यात प्रोटेक्शन आणि आमच्यात बिचारा होम मिनिस्टर गरीब
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका, ते असे तसे. सुसंस्कृत आहेत आमचे होम मिनिस्टर, त्यांच्यावर संस्कार आहेत, कोणाला काय बोलावं. आज लोक आहेत ना, याला पाहिलं की लोक टीव्ही बंद करतात, त्याला बघायचं नाही, शिव्याच घालतात. आणि म्हणून बांधवानो, तुम्ही एक विचार करा, देश आणि 140 कोटी जनता, विकसित देश बनवायचा आहे, आत्मनिर्भर बनवायचा आहे, तर आपल्याला मोदींशिवाय पर्याय नाही. मोदींनी सांगितलंय 400 पार करून मोदींची हॅट्रिक पूर्ण करायची. त्यांच्या जोडीला आहेत राहुल गांधी. काय कळत नाही या माणसाचं, सकाळी काय बोलेल, दुपारी सकाळी. देशाचं राजकारण ह्याला कितपत कळतं माहित नाही या माणसं. आज त्याची ताकद 50 आहे खासदार, विरोधी पक्ष नेत्याला 54 लागतात. हा माणूस एका जागेवर 10 मिनिटं बसू शकत नाही. आम्ही सभागृहात पाहिलंय, येतो एका रस्त्याने, दुसऱ्या रस्त्याने 10 मिनिटं झाली की जातो, बसत नाही. कधी तरी विषयाला धरून अर्धा तास पाऊण तास बोललेलं मला आठवत नाही. मी 2.5-3 वर्ष, जवळपास 4.5-5 वर्ष, त्यातले अर्धा काळ खासदार, अर्धा काळ मंत्री होतो, पण ह्याला पाहिलं नाही. आता ते बोलतात की मोदी अभी जाएंगे, मोदी पंतप्रधान नहीं रहेंगे, हमारा कांग्रेस का पंतप्रधान होगा और महिलाओं को 1 लाख रुपए महीना देगा. तुझ्या बँकेत आहेत पैसे, स्विजला आहेत, एवढ्या सगळ्या महिलांना द्यायला तुझ्या पदरचे देणार का सरकार मोद देणार ते स्पष्ट करत नाही. 1 लाख देंगे, उद्गार चिन्ह, फुल स्टॉप पण नाही, उद्गार चिन्ह देंगे. कुठून देणार बाबा? तुझी सत्ता होती 65 वर्ष, काँग्रेस सत्ता होती 65 वर्ष, तेव्हा का नाही दिलेस? अरे 25,000 का नाही दिले, 10,000 का नाही दिलेस? आता म्हणताय वापिस मोदी साहब पीएम बनेंगे तो संविधान बदल देंगे. हे तुला रात्रीची स्वप्न का दिवसात पडतात रे? संविधान आम्ही एक शब्द बोललो नाही ना, पीएम बोलले ना कोण बोलले, संविधान बदलायचं. राहुलजी, मला एक प्रश्न विचारायचा, तुमच्या 65 वर्षात किती वेळा संविधान बदललं हो? 80 वेळा. ते चालतं, 80 वेळा संविधान बदललं, ते चालतं. कोणाला 1 लाख मदत केली नाही आणि आता बोलता देणार, हे करणार, त्या नोकरी देणार, अमुक देणार. अरे सत्ता होती दिलं नाही, आता कुठून देणार? आता आम्हीच देणार, मोदी सरकार देणार. आता राहुल शेवाळा इथे आले. राहुल शेवाळे 2 टर्म खासदार होते, 10 वर्ष. त्याच्यावर नगरसेवक 4 वेळा स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते. त्यांनी काम करून दाखवलं. नगरसेवक असताना चेंबूर परिसरात बघत होतो मी, लोकांना रोज भेटत होता, वार्डमध्ये जात होता. कोणा संडास पाहिजे, कोणा पाणी पाहिजे, कोणा रस्ता पाहिजे, कोण नोकरीची अडचण आहे, कोणाची उपासमार. राहुल शेवाळे धावून जायलाच पाहिजे, असा त्याचा गुणधर्म आहे. आज मी प्रचाराला आलो, मला पक्षाने सांगितलं राहुल शेवाळेने तुम्हाला मागणी केली. मला ठीक आहे, उद्या भांडुपलंय. पण राहुल शेवाळेने 10 वर्ष खासदार म्हणून लीडर होता तिथे, तो 10 वर्ष काम केलं. पण राहुल शेवाळे एक संयम मात्र बाळगलाय त्यांनी. असता तर बरं झालं असतं, सांगा तुम्ही. तो संयम 4 वेळा काय होता, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन. किती खोके गेले असतील हो मातोश्री. आता यांच्या नावाने खोके बोलतोय हा, की शिंदे साहेब वाटतायत, अमुक वाटतायत. तुझ्या मातोश्रीमध्ये 1 वे आहे, खोके येऊ शकतात, बाहेर जाऊ शकत नाही. मला अनुभव आहे अनेक वर्षाचा, 39 वर्षाचा.
मी 39 वर्ष होतो आणि अनेक BST चेअरमन पासून अनेक पदे मिळाली, म्हणजे मी खाली हात जायचो नाही. विचार कर उद्धव, तोंड बंद कर, तोंड बंद कर, आम्हाला बंद करावं लागेल. एवढा विकृत आहे, जलसी आहे. अरे एवढ्या वर्षात जीवाची पर्वा न केली, पक्षासाठी साहेबांसाठी जे आम्ही केलं ना, त्याचा मोबदला म्हणून तू माझं घर पाडायला निघालास. किती संकोचित वृत्तीचा आहे. तरी मला काय म्हणाय, वेळ येईल रे. पण बांधवानो, ही लोकसभेच्या निवडणुकीत या आघाडीला शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्या पक्षाला मत देऊ नका. मत देऊ नका. यांनी अन्यायच केलाय भारतावर. यांची सत्ता होती त्या भारताचं हित पाहण्यापेक्षा वैयक्तिक हित पाहिलं. परदेशी मित्रांना मदत केलेली आहे. मी जबाबदारीने बोलतो आणि म्हणून तुम्हाला विनंती करायला आलोय. हातातलं घड्याळ राष्ट्रवादीचं असल्यामुळे काटा माझ्या हातात नाहीये. 10 वाजायला जवळ आलेत. तुम्हालाही भूक लागली असेल, पण भुकेच्या वेळेला विचार ऐकले तर ते आत्मसात करणं सोपं जातं आणि मग त्याची अंमलबजावणी पण तशी तत्परतेने होते. येणाऱ्या 20 तारीखला तुम्ही एकच निर्धार करा, मोदी साहेबांना परत आपल्याला तिसऱ्यांदा भारताचं पंतप्रधान बनवायचं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत तिसरा क्रमांक अमेरिका, चायना आणि भारत. एक श्रीमंत जात, एक श्रीमंत भारत, विकसित भारत बनवण्यासाठी तुम्ही आम्ही एक निर्धार करूया. मोदींच्या 400 मध्ये खासदारांमध्ये आमच्या हक्काचा, मुंबईकरांचे प्रश्न सोडवणारा, मुंबईसाठी दिवस रात्र धावून जाणारा, मुंबईच्या समस्या सोडवेल असा त्याचा अभ्यास असलेला व्यक्ती आणि भारताची